नमस्कार, मी संदीप खळे. आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेतोय. या निवडणुकीमध्ये नक्की हवा कोणाची आहे, कोणत्या उमेदवाराला लोक निवडून देणार आहेत, पंचायत समितीला कोण उमेदवार आहे, त्यांची हवा कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण कवठे एमआई टाकळी हजी जिल्हा परिषद गटामध्ये आपण आलेलो आहोत. कवठे एमआई टाकळी हजी जिल्हा परिषद गटामध्ये चौरंगी लढत होते. भाजपाच्या चिन्हावर राजेंद्र पोपट गावडे, धनुष्यबाणाच्या चिन्हावर डॉक्टर सुभाष पोकळे, तर मशालीच्या चिन्हावर बाळासाहेब डांगे आणि घड्याळच्या चिन्हावर दामू घोडे असे उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी चौरंगी लढत होते. आपण नक्की लोकांकडून मत जाणून घेऊ, त्यांना काय वाटतंय. आता आपण पंचतळे या ठिकाणी आहोत. पिंपरखेड आणि जांबूत या दोन गावांच्या मध्यावर असणाऱ्या ठिकाणी आपण आहोत आणि येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. निवडणूक लागलेली आहे. जिल्हा परिषदचे कोण उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? आम्ही इथले. कुठले आहे तुम्ही? आम्ही नगर जिल्ह्याचे. नगर जिल्ह्यातले. निवडणूक लागली, जिल्हा परिषदचे उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? आहे ना, कोण उमेदवार आहे? राजेंद्र गावडे, बाळासाहेब डांगे. पक्ष कोणता आहे? राजेंद्र गावडेंचा पक्ष. राजेंद्र गावडे कमळ, भाजप. बाळासाहेब डांगेंचा कोणता? बाळासाहेब डांगे यांचा मशाल. डॉक्टर सुभाष पोकळे पण, पोकळ्याचं धनुष्यबाण. दामू घोडे पण आहेत. दामू घोड्यांचं घड्याळ. चौरंगी लढत होते पहिल्यांदाच. खाली पण पंचायत समितीला 4 उमेदवार आहेत. चौरंगी लढत पहिल्यांदाच होते. संगीता कड असतील, सुनीता कड असतील, संगीता दाभाडे असतील, प्रगती निश्चित आणि शेलार असे चौरंगी लढत होते. तर वरती आणि खाली कसं मतदान होईल? वरण खाली राजू गावडे, खाली सुनीता कड असं होईल. जिल्हा परिषदला रंगत आहे. टाकळी हजीचे 2 उमेदवार आहेत आणि दुसरे 2 उमेदवार कवठे एमआईचे 2 मोठी गावं आहेत. कोणत्या मुद्द्यावर मतदान होईल? विकासाच्या मुद्द्यावर. कोणी विकास केला? विकास राजू गावडे. पण आता त्यांच्या विरोधात दामू घोडे पण आहेत. आहे ना, पण दामू घोडे आता राजू गावडे आतापर्यंत काहीच नव्हता. पंचायत समिती सदस्य नाही, जिल्हा परिषद नाही, काहीच नाही. तरी सुद्धा हे आमच्या रस्त्यांची कामं त्यांनी कुठे आले, तो वळसे पाटला होता त्यावेळेस वळसे पाटलाकडून मंजूर करून आणायचं काम त्यांनी केले. आत्तापर्यंत दामू घोडेने आत्तापर्यंत आमच्या काय काम ते पंचायत समिती सदस्य होते, पण त्यांनी काय असं त्यांच्या स्वतःच्या खर्चातून नाही, पण वरून कामं आणण्यासाठी कुठं त्यांनी प्रयत्न केलेला दिसला नाही. आमच्या इकडे तर काही केलेलं दिसत नाही. आता पोकळे डॉक्टर आहे, त्यांचं वैयक्तिक माणूस म्हणून काय आपलं हे नाही, पण कामं आणण्यासाठी त्यांची आज आमच्या भागात काय कामं केली. आता हे सभामंडप केलं, रस्ते केले, ते राजू गावडेने केलं, बरोबर काहीच नसतं. दामू घोड्यांच्या पत्नी अरुणा घोडे ह्या पण पंचायत समिती सदस्य होत्या. त्यांच्या मार्फत काही कामं झाली का? आता आमच्या इथं तर काहीच झालेलं नाही काम. कोणतंच काम आलेलं नाही पंचायत समितीकडून. बाई त्यांनी तर नाही करू द्या, पण त्यांनी पक्षाकडे जाऊन वरून कामं अशी पक्षाचा निधी काय आणून कामं केलेली नाही. आणि राजू गावडे काहीच नसताना त्यांनी केल्यात. त्याच्यामुळे तो झाल्याच्या नंतर तो याच्यापेक्षा जास्त करणारी लोक त्या मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतील का? करतील ना. विकासाचा मुद्दा त्यातलं काही त्यांची कामं आहे, तर माणूस म्हणूनही चांगले आहेत ना. आमच्या इथं सकाळचं ते कोणताच कार्यक्रम सुरते नाही. पोपटराव 84 वर्षाचे झाले तरी ते प्रत्येक कार्यक्रमाला हजर आहे. तुल्यबळ लढत आहे चौरंगी. जिल्हा परिषदेसाठी 4 उमेदवार आहेत. कशी लढत होईल? कोणता पक्ष आहे त्यांचा? कमळ. आणि त्यांच्या विरोधात 3 पक्ष आहेत. घड्याळाचे दामू घोडे आहेत, डॉक्टर सुभाष पोकळे आहेत आणि डांगे आहेत. खरी लढत कोणामध्ये होईल चौरंगी जरी असली तरी? खरी लढत असा अंदाज आहे आमच्याकडून डॉक्टर राजू शेठ. का बरं डॉक्टरांमध्ये होईल, राजू शेठमध्ये होईल वाटतं? त्यांचं चांगलं आहे, इकडे यांचं चांगलं आहे. तसे 4ही पक्षावाल्या कार्यकर्त्यांचं चांगलंच आहे. 4 गट झाल्यामुळं काय ते आता एवढं 4 गट झालेत. फायदा कोणाला होईल त्याचा? याचा फायदा शक्यतो राजू गावड्याला होईल. का बरं त्यांना होईल वाटतं? कारण बरेच मतदार म्हणजे राष्ट्रवादी जे मतदार आहे पहिले त्यात थोडंसं फुटल्या गेले. नाही तर माणूस म्हणून पोपटराव गावड्यांच्या मागे असणारा मतदार त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील असं अंदाज वाटतो. खाली पंचायत समितीला कसं होईल? पंचायत समितीला नाही सांगू शकत. नाही सांगू. कशी होईल लढत? ती चौरंगी लढत आहे. चौरंगी लढत अशी होईल का आता सध्या राजू शेठला आमच्या इकडे जास्त प्राधान्य आहे. आणि राजू शेठ पहिल्यापासून घड्याळाचा माणूस होता. बापू साहेबांनी पण म्हणजे जसं त्यांना आठवतंय तसं त्यांनी घड्याळ सोडून दुसरं कोणत्याही पक्षाचं राजकारण केलेलं नाही. आणि आता ऐन टायमाला जर त्यांचं तिकीट जर कापत असेल तर लोक भावनिक होऊन
राजू शेठला मतदान करणार आहे असं तरी मला असं वाटते. पण पुढे पण शिवसेनेने ताकद लावलेली डॉक्टर पोकळे आहेत किंवा बाळासाहेब डांगे आहेत. शिवसेनेची पण ताकद या मतदारसंघामध्ये आहे. मग शिवसेनेचं मतदान एकत्रित आल्यानंतर ते जास्त होणार नाही. असू दे ना, सेनेचं मतदान एकत्रित आलं जरी असेल, कारण की वरतीच पक्षांमध्ये फुटाफूट झाल्यामुळं कोणीच कोणच्या ताळमेळ राहिलेलं नाही. शिवसेना भाजप नैसर्गिक युती, त्यामुळे भाजपला काही मतदान होईल. भाजपला म्हणजे आता पहिल्यापासून आपल्याकडे भाजपचा कोणी उमेदवार नव्हता. आतापर्यंत भाजपला आम्ही पण मतदान नाही केलेलं. आम्ही आतापर्यंत जसं आम्हाला म्हणजे मला स्वतःला जसं वाटतंय तसं मी पण आतापर्यंत घड्याळ सोडून कंचही बटन दाबलेलं नाही. आता कसं आणि काय? आता आम्ही शेवटपर्यंत घड्याळाच्याच उमेदवार होतो आणि आता पण घड्याळाचेच आहेत. पण आमच्या पक्षाला तिकीट म्हणजे घड्याळाचं आम्हाला ते उमेदवारी न दिल्यामुळं आम्ही आता जाणून बुजून आम्हाला कमळाचं बटन राजेंद्र गावडेंना उमेदवारी न दिल्यामुळे घड्याळाचे मतदार जाणून बुजून आम्हाला घड्याळाचं मत. निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. कुणाचा जोर दिसतोय? सगळ्यांचाच आहे. पण उमेदवार कोण आहेत माहिती आहेत का? हा, कोण कोण? बाळासाहेब डांगे, डॉक्टर पोकळे, दामोअण्णा घोडे आणि राजू शेठ गावडे. कशी होईल ही लढत? आता ही चौरंगी लढत त्यात काही सांगता येत नाही. काय सांगते? नाही, नेमकं काहीच सांगता जोर कोणाच दिसतंय? सगळ्यांचाच आहे. सगळे त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक जण आपला तयारीत आहे. कवठ्यामधले 2 आहेत, टाकळीमधले 2 उमेदवार आहेत. हा. कोणत्या म्हणजे टाकळी सोबत जातील लोक की कवठ्यासोबत जातील? नाही, आज काहीच सांगू शकत काय सांग काय चर्चा काय कानावर पडत असेल? नाही. काहीच काय चर्चा पडते कानावर? काही आपल्याला नाही बोलते. काय समस्या काय आहेत या भागातल्या? सुटल्यात का या भागातल्या काही समस्या? अडचणी काय आहेत त्या सुटल्यात का? काय नाही हाय सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे. मग आता मतदान कोणत्या मुद्द्यावर केलं पाहिजे? मतदान होईन आता, मतदार हुशार आहेत सगळे त्याच्यामुळे हुशार आहे. पण आता चौरंगी लढत आहे. मतदारांना म्हणजे पर्याय चांगले आहेत. पूर्वी 1 किंवा 2च असाय, 2 किंवा 3च असायचे. 4 पर्याय. लोक कोणता पर्याय निवडतील? काय आता लोकांना योग्य वाटन ते चर्चा कोणाची दिसते? चर्चा तशी काय नाही, चौघांची चर्चा चांगलीच आहे. चांगली. एकालाही कमी लागता येत नाही याच्यात. पोपटराव गावडेंनी भाजपसोबत जायचं ठरवलंय. पोपटराव गावडेंचा जो पारंपरिक मतदार आहे तो पोपटराव गावडेंबरोबर जाईल का? त्याचा ज्याचं मत आहे तो जाणारच ना, तसं काय तो. कोणत्या मुद्द्यावर मत निवडणूक होते या भागातली? कामाच्या हिसाब काम म्हणजे नक्की कसलं काम? बाबा जे समाजासाठी काम करतो, रात्रंदिवस जडतो, त्याला मतदान होणारच. म्हणजे विकास कामांच्या जोरावर की सुखदुःखात येणाऱ्या माणसाचा? सुखदुःख विकास कामं पण केलेत. सुखदुःखाच्या वेळेत हजर उभं राहणे हे दोन उमेदवार आहे 4 असे. 4 उमेदवार तसे चांगलेच आहेत. पण याच्यात दामोअण्णा उमेदवार एकमेव असा आहे का लोकांच्या सुखदुःखात जाणारा उमेदवारी. पारा तुम्ही आत्ता पण फोन केला तर 10 मिनिटात तो विरोधाच्या याला सुद्धा ते उपस्थित राहणारा उमेदवार आहे. पण त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्य होत्या. त्यांनी या भागात काहीच कामं केली नाही पंचायत समिती सदस्य असताना, असा एक सूर निघतोय. भरपूर कामं केलेत त्यांनी. कामं केले असं नाही, भरपूर कामं केले. काय कामं केलीत नक्की? हो, हेच पंचायत समितीला असं काम आहेच काय बा, एवढं काम करण्याजवळ एवढा निधीच नाही. आपण जेवढं काय असेल तेवढ्यात कामं करायला लागतात ना. पण आता तुम्हाला परत मतं मागायची. लोकांनी मागच्या वेळेस मोठ्या आशा निवडून दिलं होतं. आता जर तुम्ही लोकांपर्यंत जाताय तर पंचायत समितीला केलेली कामं सांगावी लागतील ना. पंचायत समितीला केलेले कामं, कारण वळसे पाटलांच्या माध्यमातून जे कामं होतात ब जे खाली कामं येतात ते त्यांनी केलेलेच आहेत. पण ते तर देवदत्त निकमांबरोबर होते, अमोल कोल्हेंबरोबर होते. ते नंतरचा विषय आला देवदत्त निकमसह त्यांना संघ होते. पण ते आत्ता मध्यंतरीच्या काळात ब थोडं फाटाफूट पक्षाच्या विरोधात झाली, त्याच्यामुळं ब हे विभागले गेले. आपण ते जर अमोल कोल्हेंसोबत होते, देवदत्त निकमांबरोबर होते, मग अचानक त्यांनी का सोडलं असेल? व पक्षाचा ब अमोल कोल्हे निकम साहेबांचं जरा थोडं ब हे झालं, त्यांची नाराजगी झाली थोडी. आणि हे आपलं वळसे पाटलांनी पण तिकीट त्यांना जाहीर केलं, अजितदादांनी त्यांना जाहीर केलं. त्याच्यामुळे ते पक्ष घड्याळाकडून लढायचं त्यांनी तयारी केली. तुतारीला पण तिकीट भेटलं असतं ना त्यांना. तुतारी हा पक्षच ब आपल्या ह्याच्यातून विलीन केला व एक नाही. पण आता तर आंबेगाव विधानसभेमध्ये तुतारीचे उमेदवार आहेच ना. आहे, पण त्यांना ह्या गटात ब असं गाड्याळावं लढावं अशी इच्छा होती. त्यामुळं देवदत्त निकम समर्थक नाराज आहेत दामोघोडेंना. त्याचा फटका नाही बसणार का? अजिबात नाही बसणार, कारण दामोअण्णा घोड्यांचं कामच 1 नंबर आहे. अजून काही नागरिकांशी बोलू. दामोघोडेंचं काम 1 नंबर आहे असं एक सूर्य होतं.
निवडणुकीचं वारं चालू आहे. कोणते पक्ष आहे माहिती आहे का? मला काय सांगता, कुठले तुम्ही? मी इथलंच आहे चांदोच. प्रचाराला लोक येतात ना, कोणत्या पक्षाचे लोक येतात? ते मी नाही बोलू शकत. नाही बोलू शकणार. काय समस्या आहेत? शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्यात का? नाही ना. नाही सुटल्या. मग काय या भागातल्या काय समस्या आहेत? काय लोकांचे कांद्याचं याचा प्रश्न हे चालू आहे. चालू आहे. कोण सोडवलं वाटतं तुम्हाला? आता काय आता काय सरकार आता असंही म्हणल्यावर काय आता नेमकं सांगू शकत नाही. नाही सांगू. कोणाचा प्रचार जोरदार दिसतोय? आम्ही इथले नाही, कुठले तुम्ही? जुन्नर. जुन्नरचे. जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे. जिल्हा परिषदला 4 उमेदवार आहेत. भाजपाचा उमेदवार आहे, शिवसेनेचा उमेदवार आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. कशी लढत होईल? लढत सगळ्यांची अटीतटीची लढत आहे, परंतु त्याच्यामध्ये आपले राजेंद्र शेठ गावडे हे बाजी मारणार आहेत. पक्ष कोणता आहे त्यांचा? त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी. नवीन चिन्ह आहे, कमळाचं नवीन चिन्ह आहे. कसे काय लोक त्यांना मतदान करते? त्यांना मतदान करायचं मुख्य कारण असं आहे की ते बापूसाहेब गावड्यांचे चिरंजीव आहेत आणि बापूसाहेब गावड्यांनी गेल्या 67 वर्षामध्ये या बेट भागाचं कवठे या गटाचं नेतृत्व केलेले आहे. ते 10 वर्ष आमदार आहेत, आमदार होते आणि 11 वर्ष पंचायत समितीचे सभापती होते. त्यामुळं बेट भागातलं आणि या जिल्हा परिषद गटातली सगळी कामं त्यांच्या हातून झालेली आहेत आणि त्यांचं आत्ताचं वय 85च्या पुढे गेलेलं आहे. मग त्यांनी जर आपलं सर्वस्व समाजकारणासाठी वापरलेलं असेल तर या बेट भागाची आणि कवठे पंचायत समिती या सर्व विभागाची या सर्वांनी ठरवलं आहे की जर बापूसाहेबांनी आपल्याला 65 वर्ष समाजकारणामध्ये आपल्या विभागाचा विकास केला आहे तर त्यांच्या उतारवयामध्ये फुलाची पाकळी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण त्यांना यावेळेला साथ दिलीच पाहिजे. त्यांच्या विरोधात दामोगोडे आहेत. दामोगोडे लोकांच्या सुखदुःखात जातात किंवा अरुणा गोडे यांनी पंचायत समिती सदस्य असताना कामं केले तर असा एक प्रचार केला जातो त्यांच्याकडून. डॉक्टर सुभाष पोकळे सगळ्यांच्या सुखदुःखात असतात, त्यांना निवडून द्या असं म्हटलं जाते. बाळासाहेब डांगे पण त्यांच्या पद्धतीने प्रचार करतायत. मग याला उत्तर कसं म्हणजे यांच्याकडं मतदार जाणार नाही का? लोकशाहीमध्ये सर्वांना उभं राहायचा अधिकार आहे, परंतु ही सर्व मंडळी बापूसाहेबांच्या पठडीतूनच तयार झालेली मंडळी आहेत. मग त्या मंडळींना हे कुठं कळतंय की ज्या माणसाचं सर्वस्व राजकारणात गेलं त्यांच्या शेवटच्या वेळेला आपण त्याला विरोध न करता त्यांच्या कार्याची पावती आपण त्यांना द्यावी. असू द्या, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहायचं अधिकार असल्यामुळं त्यांचं फळ त्यांना मिळणार आहे. पण बापूसाहेबांनी जे कार्य केलं त्याला तोड नाही आणि सर्व समाज आज बापूसाहेबांच्या पाठीमागच हटून उभा राहिलेला आहे. सुनीताकडे आहेत भाजपकडून, संगीता दाभाडे घड्याळाकडून आहे, प्रगतीनीची धनुष्यबाणाकडून आहे आणि पवित्र शेलार मशालकडून आहे. खाली कसं राहील पंचायत समितीसाठी? पंचायत समितीला जे बापूसाहेबांचं सीट आहे ते सीट कंप्लीट आहे ना. बापूसाहेबांचं असेल किंवा त्या कांचनताई असेल या आपल्या सुनीताताईकडं असतील, ते एकमुठीने आहेत. ते एकमुठीने ज्या वेळेला तुमच्याच गावातला उमेदवार आहे पिंपरखेडचा, मग त्या उमेदवाराकडे पण मतदान जाणार जास्त. तो उमेदवारच ज्या वेळेला आमच्या बापूसाहेबांचं तिकीट काटलं त्यावेळेला तिथं भाषण केलं की तुम्ही थांबायचं नाही, तुम्ही उभं राहायचं, तुम्ही ज्या पक्षाचं असाल त्या पक्षात संगती आम्ही आहेत आणि मग पुन्हा इथं येऊन आपला उमेदवार उभं करायचं हे तुका आम्हाला काही कळत नाही. त्याच्यामुळं पिंपरखेडच्या लोकांनी, जांबूच्या लोकांनी त्यांचा डाव ओळखलेला आहे. त्यांना त्यांची जागा ही सर्व मतदार बंधू भगिनी दाखवल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषदला राजेंद्र गावडे, डॉक्टर पोकळे, दामोगोडे आणि बाळासाहेब डांगे अशी लढत होते. कोणाची चर्चा दिसते जास्त? जास्त चर्चा पोपटराव गावड्यांच्या स्टेटाची दिसते, राजेंद्र गावड्यांचीच. का बरं त्यांची चर्चा दिसते? त्यांच्या वडिलांनी आमदार असताना किंवा पंचायत समिती असताना ते लहानपणापासून सरपंच वगैरे होते त्या गावात. त्यांनी केलेल्या कार्याची पावती येते, त्या पावतीच्या आधारे जे केलेले
लोकांची जडणघडण केलेली आहे. लोकांचे सर्वांचे दुःख सुख जाणून घेतलेले आहेत आणि तो तळापर्यंत तो माणूस पोहोचलेला आहे. पोपटराव गावडे झालं, राजेंद्र गावडे असतात का त्या लोकांना अवेलेबल असतात? जे राजेंद्र गावडे पण अवेलेबल असतात लोकांना. तेही सगळ्यांच्या सुखदुःखात भागीदार असतात. तेही येतात, लोकांचे जाणून घेतात काय दुःख आहे काय सुख आहे. ज्यांच्या अडचणी असतील त्या अडचणीला सोडवण्याचा सुद्धा ते पूर्णपणे प्रयत्न करतात. विरोधी उमेदवार कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? डांगे आहेत, दामू घोडे आहेत त्यांना, परत डॉक्टर पोकळे आहेत. लढत खरी कोणामध्ये होईल? खरी लढत जनता ठरवते, पण ती खरी लढत लोकांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा लोकांना दिसत्या चित्राप्रमाणे तिन्ही समोरचे उमेदवार प्रबळ आहेत, जे तो आपल्या पद्धतीनं प्रचार करणारच आहेत आणि ते तिन्ही विरोधी आहेत, विरोधीच आहेत. निवडणूक लागलेली, जिल्हा परिषद निवडणूक लागलेली, कोण उमेदवार आहे माहिती आहे? हो माहिती आहे. कोण आहे? राजू शेठ गावडे, दामू शेठ घोडे, सुभाषराव पोकळे बाळासाहेब डांगे आणि बाळासाहेब डांगे. प्रचार कोणाचा जोरदार दिसतोय? लोकांचं जनमत कोणाच्या बाजून जाईल असं वाटतंय? प्रचार सगळ्यांचाच जोरदार चाललाय. काय कल कोणाकडे दिसतोय? कल शक्यतो राजू शेठ गावडे. का बरं त्यांच्याकडे वाटतंय? तर पहिला अनुभव आहे, काम चांगलं आहे त्यांचं. म्हणजे काम असताना तिकीट डावललं गेलं होतं. जनमानसात त्यांच्याविषयी जरा भावना चांगल्या आहेत, त्याच्यामुळं त्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. शक्यता जास्त आहे ना. ती चौरंगी लढत होते जिल्हा परिषदला, कशी होईल लढत? लढत पाठीतटीची. अटीतटीची होईल. राजेंद्र गावडे आहेत, दामू घोडे आहेत, डॉक्टर सुभाष पोकळे आणि बाळासाहेब डांगे, चारही लोकांना परिचित असणारे उमेदवार आहेत. मग आता लोकांनी कुणाला निवडलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? राजेंद्र गावडे. पण आता राजेंद्र गावडेंचं तर कमळ चिन्ह आहे, कमळ चिन्ह लोक स्वीकारतील का? हो स्वीकारतील ना. का नाही वाटतं तुम्हाला? का नाही स्वीकारणार? त्यांनी काय केलं? कमळवर राज्य सरकार, केंद्र सरकार कामं होतील तिथून. बऱ्यापैकी घड्याळाची सवय लागलेली आहे मतदारांना. ते बरोबर आहे, पण आता घरोघरी चिन्ह जाऊन समजावलेलं आहे. असं का झालं बरं? घड्याळाची उमेदवारी त्यांना नाही भेटली, त्यांना भाजपकडून लढायला लागलं. त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट कापलं. मग शेवटी हा पक्ष राहण्यापाहिजे, कुठला तरी पक्ष निवडायला पाहिजे तर हा पक्ष निवडला. बाकी सगळे पक्ष गुंतलेलेच होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांनी प्रचार केला, लोकसभेला केला, राजेंद्र गावडेने विधानसभेला केला. मग आता त्यांनी ज्या प्रचार केला आहे तरी पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. मग आता घड्याळाची लोक त्यांना मतदान करतील का जिल्हा परिषदला? 100% करणार. खाली पंचायत समितीला कसं होईल? पंचायत समिती सुनीताताई कड, संगीता दाभाडे पण आहेत, प्रगती निश्चित आहेत, परत शेलारताई आहेत, त्या खाली कसं होईल? खाली कडतायचे. पण दाभाडे तुमच्याच गावातले उमेदवार आहेत. दावड आहे पण त्यांच्यापेक्षा कमीच. कशी होईल लढत? राजेंद्र गावडे, बाळासाहेब डांगे, डॉक्टर पोकळे, दामू घोडे. सगळं कमळाकडे लोक वळाले. सत्ता कमळाची. का तर बापूसाहेब गावडे पहिले घड्याळात होते, अजितदादा गेली, घड्याळाचं घेऊन तिकडे गेले भाजपमध्ये. म्हणून साहेबांना घड्याळ इकडे पक्ष घेतला भाजपचा, म्हणून सत्ता जास्त भाजपच वळाली. सरकार आहे त्याचा फायदा होईल का राजेंद्र गावडे? असा फायदा होईल. हा निर्णय सत्ता आहे, सगळ्यांना आवडतंय, सगळे त्याच वळाले. कोणी म्हणत नाही आता घड्याळाच्या चिन्हाला कमी होते आणि कमळाला जास्त मतदान होईल. अरुणा घोडे पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी या भागात काही कामं केले? आता दामोशेठ दाभाड्यांची मग माझी फार जीवाची गोष्ट आहे. आम्ही कट्टर कमळामध्ये गेलो साहेबांच्या मागं. मग तुम्ही गाड्याची माणसं कमळासोबत कशी काय गेले? शेवटी जावंच लागलं, सत्ता तिकडे गेली, मग साहेबांना तिकडे उतरावं लागलं. अजितदादा तिकडे गेले बिचे आहे, पण सत्ता आता सरळ कमळाकडे. तुमच्यासारखी माणसं कमळाला मतदान करणार, घड्याळाला पारंपरिक मतदान करणार? नाही, कमळाला. कमळाला. हो, स्पष्टमध्ये कमळाला मतदान. निवडणूक लागलेली, निवडणूक कोण उमेदवार आहे माहिती आहे का? मला काही एवढं बोलता येत नाही, पण राजेंद्र गावडे आम्हाला आवडते, चाहते, कामाचे माणसं म्हणून. तुम्ही त्यांच्या विरोधात प्रचार केलेला आहे काही काळ.
आता का राजेंद्र गावडे? काही काळ केला होता, पण आज असं आहे का माणूस बघून जवळ गेल्यावर कळतं का माणूस कसा आहे. मला आत्ता शिकायला आलं, बस यांच्यात किती वर्ष राहिलं, पण कुठल्या जवळ आम्हाला कुठल्या प्रकारची मदत नाही का काय नाही, नुसतं आश्वासन हा आतापर्यंत. पण यांच्या जवळ जाऊन बघितलं काय तर आम्हाला कळतं का ही कामाची माणसं आहे. माणूस बघून कामं ही महत्त्वाची. त्यांच्या विरोधात डॉक्टर पोकळे, त्यांच्याशी कधी आपला संपर्क नाही, फक्त ऐकून आहे. बाळासाहेब डांगे, ते पण नाही, मस्त मराठी माणूस आहे, पण कधी परिचय नाही आपल्या भागात म्हणून जवळ. दामोघोडे, आता दामोगडे सुद्धा ऐकून आहे, पण असं जवळ काय नाही समज. अरुणा घोडे त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्य राहिलेले आहेत भागामध्ये. मग पंचायत समिती होते, पण आमच्या साईडला कुठे कामच नाही काय दिसत. सुनीता गावडे त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांच्या काळात काही कामं झाली? काय झालेत काय नाही, काही थोडीफार तरी आल्यात आमच्या गावात तरी पिंपरखेडमध्ये. वळसे पाटील जर दामोघोडेंच्या प्रचारात गेले किंवा राष्ट्रवादीने जर दामोघोडेंचा उमेदवार असल्यामुळे जर जोर लावला तर कमळाला निवडून येणं शक्य आहे का? आता कमळाला निवडून येणं शक्य असेल, कारण कसं माहिती का, हे त्यांच्याबद्दल कुठल्या गोष्टी वाईट चर्चेत नाही काय नाही. हे वरिष्ठांचे लेवल, ते वरिष्ठांचे लेवल. खालच्या सर्वसामान्य माणसं फक्त माणूस बघून काम होणार आहे. ते वळसे पाटील काही काळ होते, पण त्यांच्याबद्दल सुद्धा काही वाईट बोलते ना, ते त्यांच्याबद्दल बोलते नाही. ते काय म्हणणार, वरच्या वरिष्ठांचे काही निर्णय त्याला आम्हाला मान्य. अशाच पद्धतीने लोकांना आपण पंचतळ्यावर होतो आणि येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. नक्की वातावरण कसं आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. भूक लागली आहे. भाजपकडून राजेंद्र गावडे, धनुष्यबाणाकडून डॉक्टर सुभाष पोकळे, मशालकडून बाळासाहेब डांगे आणि घड्याळाकडून दामोघोडे अशी चौरंगी लढत होते. कशी लढत होईल? या तास आहे का शिरूर तालुका जय मल्हार क्रांती संघटना, दौलत नाना शितोळे साहेब यांचा पूर्ण पाठिंबा कमळ चिन्हाला आहे. त्यामुळं इकडं आमची ज्या संघटनेच्या वतीने पूर्ण पाठिंबा कमळ चिन्हाला राहील याबद्दल काही शंका नाही. पण पाठिंबा देऊन लोक मतदान करतील का कमळाला? हो, का बरं 100% करतील? करणार, कारण सत्तावर सत्तेच्या हिसाबावर लोक मतदान करणार, त्याबद्दल शंका पंचायत नाही. समितीला कसं होईल? हां, पंचायत समितीला कसं? तेच होणार, कमळ चिन्हावरच मतदान करणार. आमची संघटना वैयक्तिक कमळ चिन्हाला मतदान करणार संघटनेच्या वतीने, याबद्दल शंका नाही. कमळाने काही कामं केलेत का या भागामध्ये? कंबळाचे आता आहेच वरून, मग ते जे येतात ते कंबळाकडूनच येतात का कुणून येतात? मुख्यमंत्री फडणवीस असल्यामुळं ते वरूनच सगळ्या कंबळाचीच कामं आहेत ना, विषय काय, त्याबद्दल काही नाही शंका. आपण पंचतळ्यावर होतो आणि येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. नक्की हवा कुणाची आहे कवठे अमाई टाकळी याची गटामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.